आणि रायगड नंतर आता रत्नागिरीमधील स्थिती पाहूयात। खेड तालुक्यातील आवाशी गावातून जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या ठिकाणी देखील उड्डाणपूल उभारण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। मात्र पुलाच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं आणि दुसरी मार्गिका अर्धवट राहिली आहे। याच भागात MIDC सुद्धा आहे, त्यामुळे अवजड वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर ये-जा असते। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासात हा देखील एक मोठा व्यत्यय ठरतोय। खेड तालुक्यातील आवाशी ग्रामपंचायत परिसरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असल्याचं आपल्याला दिसून येतंय। सध्या मी या महामार्गावर आहे आणि आपण बघतोय की फक्त गोव्यासाठी जाणारी एक ही जी मार्गिका आहे, गोव्याच्या दिशेने जाणारी ही एवढीच मार्गिका या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि कारण याच परिसरामध्ये एका उड्डाणपुलाचं काम देखील सध्या सुरू आहे। मात्र हे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं या ठिकाणच्या स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे। या परिसरातनं एक पूल बांधण्यात येतोय, ज्या पुलाची एक मार्गिका मुंबईकडे जाणारी मार्गिका ही सुरू करण्यात आलेली आहे। मात्र जी गोव्याच्या दिशेने जाणारी मार्गिका आहे, या मार्गिकेचं काम सुरू आहे। येत्या साधारण 2 ते 4 महिन्यात देखील हे काम पूर्ण होईल अशी शाश्वती नाही, तशी शक्यता देखील नाही। या धीम्या गतीनं अशा प्रकारे हे काम सुरू आहे, कारण पाऊस देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असतोय। आता आपण जर बघितलं तर त्यामुळं या बाजूला असणाऱ्या, या मार्गिकेच्या बाजूला असणाऱ्या, उड्डाणपुलाच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरनं वाहनांना वाट काढावी लागते आणि या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे, अनेक ठिकाणी या रस्त्यावरची खडी ही वाहून गेलेली आहे। याच परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्या आहेत, त्यांचे त्या कंपन्यांकडे जाणारे हेवी व्हेकल जे आहे, जड वाहतूक देखील असते आणि त्यामुळं ह्या रस्त्यांवर सातत्यानं या ठिकाणची खडी असेल, या रस्त्याची करण्यात आलेली डागडुजी असेल, ठिकठिकाणी मारण्यात आलेले पॅचेस असेल, हे सगळे पावसामध्ये वाहून जातात आणि त्यामुळं हा रस्ता जो आहे, हा रस्ता अत्यंत या रस्त्याची दुरावस्था होते। येता काळ गणेशोत्सवाचा आहे आणि त्यामुळं गणेशोत्सव काळात जर हीच परिस्थिती राहिली, साधारण आता 1.5 महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि गणेशोत्सव काळात हीच जर परिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर राहिली तर मात्र गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना या परिसरात देखील हालअपेष्टा सहन कराव्या लागतात। सातत्यानं महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि ज्यांना आपण हायवे मॅन म्हणून देशभरात ओळखतो, त्या नितीन गडकरींनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। कारण एकीकडे रस्ता आहे असं जरी सांगितलं जात असलं तरी या परिसरामध्ये रस्त्याची चाळण झालेली आहे। साधारण 18 वर्षापासून जवळपास हा रस्त्याचं काम सुरू आहे। त्यामुळं यावर्षी तरी या रस्त्यावरनं जाणाऱ्या बाप्पाचा प्रवास, कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या बाप्पांचा प्रवास हा निर्विघ्न होतो का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, आवाशी, खेड।